गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्व महाराष्ट्रातून केंद्रातून आलेले सर्व मंडळी चरणी नतमस्तक होऊन गुरुवाराच्या चरणी नतमस्तक होऊन दोन शब्द माझा आलेला अनुभव तुमच्या पुढे सांगणार आहे. गुरु महाराज आपले हे गुरु महाराज नाहीत, हे आपले आईवडील आहेत. जसं आईवडील लेकरांची काळजी घेतात त्या पद्धतीनं आपले गुरु महाराज प्रत्येक शिष्याची काळजी घेतात. गुरु जरी असले तरी प्रत्येक गुरु प्रत्येक शिष्यापर्यंत जाऊन लेकरासारखी काळजी घेणारे गुरु फार कमी आहेत. आणि आमचे गुरु महाराज लेकराप्रमाणे प्रत्येक शिष्याची काळजी घेतात. त्यांना कोणती अडचण आहे, कोणतं सुख आहे, कोणतं दुःख आहे, कुठलं काय स्वतः बरोबर जाऊन घेतात. बऱ्याच ठिकाणी गाडीनं स्वतः जातात, गाडीचं डिझेल पुरते सुद्धा त्यांना पैसे मिळत नाहीत, तरी त्या घरी पुन्हा डबल जातात. या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंतःकरणाचा फार मोठा उदार मनाचा हेवा आहे, त्यांचं मन आहे. आणि त्यांची एक इच्छा आहे, प्रत्येक माझा शिष्य चांगला झाला पाहिजे, चांगला राहायला पाहिजे, चांगला व्हायला पाहिजे. त्या तळमळीनं जातात. आज ही वास्तुभाग करत असताना खूप लोकांनी सहकार्य केलं, पण किती कष्टाने केले ते आम्हाला थोडंसं आम्ही जवळून असल्यामुळं माहीत आहे. आणि हे भाग उभा केल्यामुळे आपल्याला इथं उभा टाकता आलं, येता आलं. त्याच्या अगोदर आपल्याला एकत्रित कधी येता आलं नाही. आणि येण्यासाठी काही लागतं. भगवंतानं बऱ्याच जणांना चांगल्या पद्धतीने चांगलं सोयी केलेलं आहे, पण समाजासाठी, गुरुसाठी, शिक्षणासाठी, मंडळीसाठी काहीतरी आपल्याला देणं लागतं, काही करणं लागतं. ते आपल्या परीनं नेहमी करत राहणं हे आपल्या सौभाग्याची गोष्ट आहे. मी झिरोतला नाही, मायनसमधला माणूस आहे. झिरोतला नाही तर मायनसमधला माणूस आहे. गुरुच्या सानिध्यात आल्यापासून भगवंतानं सगळा काय आनंद केला. आणि त्या आनंदामुळं महाराजाच्या सहवासात मी फोनवर असतो, नांदेडकडं किंवा मुखेडकडं कधी जरी आले तर आम्ही महाराजाच्या सहवासात असतो. महाराज वेळ असतील तर घरी बोलवतो, नसलं तर मी महाराजाकडे जातो. आणि ही ओढ आमची कायमची आहे आणि अशीच ओढ सर्वांची राहावी. आणि त्या पद्धतीनं आपण गुरु महाराजांना जवळ यावं. काय मागतात, काय राहतात हे डोक्यातलं काढून ठेवा. त्यांनी सगळ्याला देतात, त्यांना काय मागणार आहे, मागायचा विषय नाही. पण त्यांचे दोन शब्द, त्यांचे चरण स्पर्श आपल्या जीवनाचं कर्तव्य करून सोडतात, हे कधीही विसरायला नाही. आणि त्यासाठी गुरुपौर्णिमा असेल किंवा आपण पुढं संगम यात्रेला असेल किंवा गुरु महाराज गावात आले असतील, घरी आले असतील, जिथं असतील तिथं आपण पात्र व्हावं, दर्शन घ्यावं, आपलं मन शुद्ध करावं आणि आपल्या पद्धतीनं आपण त्यांचा सत्कार करावा, सन्मान करावा. हे आपल्या भाग्याची गोष्ट आहे, ही साधी गोष्ट नाही. गुरुचा सन्मान करणं एक आपल्या भाग्याची गोष्ट आहे, जी आपल्याला भाग्यानं मिळते, तर मिळणारी गोष्ट नाही. ह्या गोष्टी करत असताना बाकीच्या गोष्टी घेऊन समजायच्या, छोट्या मोठ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. पण गुरु महाराजांच्या सानिध्यात आलेले माणसं आज जीवनभर सुखी आहेत. प्रत्येकाने पडताळून पाहावं ही माझी सर्वांना विनंती आहे. आणि ती बोलायची माझी पात्रता आहे. गुरु महाराज आहेत, सांगत राहतात. पण गुरु महाराजाच्या सानिध्यात आल्याशिवाय आपल्या जीवनाचं कल्याण नाही, एवढं मी बोलू शकतो. आणि हे दोन शब्द बोलून मी गुरु महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माझे दोन शब्द शिकतो. जय हिंद, जय भारत.